मित्रांनो, अर्शीच्या मम्मीच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही वरती आलो आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मम्मी इथं फारशा पुसत आहे आणि इथं मम्मीच्या आईबाबाचे फोटो आहे आणि इथं आम्ही मम्मी म्हणजे इथं कपडे शिवती. हे बघा इथं मी शिंबी आहे आणि इथं मस्त पिंपळा झाड आहे मोठं भारी. तुम्हाला दाखलाच असेल मम्मीनं काल. आणि थंडी थंडी हवेची इथून मस्त थंडी थंडी. हे बघा इथं मम्मी ते पहिलं असं हे पिंपळाचं झाड आहे ना, तिथं म्हणजे खोटी दिसत असेल ना, तिथे एक एरे तिथं मम्मी ते म्हणजे पावायला जात होते. ते बघा इथून मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसते मुंबईच्या. हे बघा बिल्डिंग ते पिंपळा झाडे आहे. पिंपळाच्या झाडाजवळ 2 नारळाचे झाडे, एक मंदिर आहे. डोंगर आहे तुम्हाला दिसणार सांगून की ऊन असेल इथं खूप ऊन आहे. थांबा झूम करून टाकतो. हे बघा डोंगर. आता मम्मी खूप पुसून घेईन पहिलं. ते बघा इथं आमच्या तुळशीचं त्याचं झाड आहे आणि इथं तुम्हाला माहिती असं काय आहे, इथं एक हे लावेलं आहे मी आलूचं झाड. हे बघा टरबूज म्हणजे मम्मी हे करते. हे बघा मम्मी दाखव हे करते. आता म्हणजे आम्हाला सुट्ट्या लागल्या आहे उन्हाळ्याच्या. आम्ही 1 तारखेपासून येईल इकडं. पुसून घेत आहे. 2 तर खाली लोक पुस हाय नमस्कार सर्वांना, अर्शीची मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा. तर वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ते ना साडा टाकून रांगोळी टाकलेली आहे, पण ना जी रंगाची सड्याची पुडी असते ना, ती काही माहिती नव्हती मम्मीने कुठं ठेवली होती. आणि हर्षूला माहीत होतं तर ती तिकडे गावाकडे गेली होती. तसं तर त्या आज येणारच आहे संध्याकाळपर्यंत. हर्षू दीदी आणि तिचे पप्पा तिघही नाही ना, तर एवढं बोर होत होतं ना, अजिबात करमत नव्हतं. कारण की ते तिकडं आणि आम्ही दोघं इकडं, दादू आणि मी. तर आज संध्याकाळी 5 ते 5:30 वाजेपर्यंत येणार आहे बहुतेक ते. आणि ना खरं जर म्हटलं ना, आपला परिवार आपल्या सगळं सोबत असला ना तर खरंच खूप भारी वाटतं. नाही तर ना अजिबात करमत नाही एका वेळेस. तर आता इथे मी पटकन असं पोचा मारून घेते, कारण की वरती ना पूर्ण साफसफाई पोचा मारून आलेली आहे. आणि एवढं भारी वाटत होतं ना घरात, एकदम मन प्रसन्न. कारण की वैशाख बुद्ध पौर्णिमेमध्ये ना एवढं भारी वाटत होतं ना. आणि त्यात आहे ना आता मला आहे ना हे सगळं इथं ते टी व्ही समोर आहे ना खाली टेबलवर, तिथं ते सगळं स्वच्छ करून तिथे पूसपास वगैरे करून बुद्ध भगवानाची मूर्ती व आंबेडकर बाबाची मूर्ती व ते डेकोरेशन सोबत आहे कळस आणि जे मेणबत्ती ठेवायचे स्टँड, ते आता तिथे मेणबत्ती स्टँड ते आता तिथे मला व्यवस्थित सगळं हे करून घ्यायचं आहे. तर चला मग. तर आता इथे आहे ना माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी मस्त अशी छान चंद्रकोर पांढरी साडी घातलेली आहे मम्मीची. आणि त्यानंतर आहे ना मेणबत्ती स्टँडला वरती खालीच चिटकून घेते, कारण की वरती ना म्हटलं असं बघा ती पडल, तर त्याच्यामुळं मी खालीच घेऊन आणि इथे आता वरती ठेवून देते. आणि दादूने शूट केलं आहे काही काही असं त्यानं केलेलं आहे. पण जाऊ द्या, तेवढंच मला एवढी मदत झाली ना दादूने शूट केलं. तर चला आता मी इथे ना अभिवादन वगैरे करून घेते बाबाला. हे बघा दाचं पदात पाय येत होता, त्याला कसं तरी त्याने शूट केला आहे. माझ्या हर्षूनं एकदम हे आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर चला आता मी इथे ना अभिवादन करून वंदना घेते. तर मस्त आजचा व्हिडिओ आहे आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्कीच करा. तर आता इथे मी अगरबत्त्या वगैरे लावून घेते. तर वैशाख पौर्णिमेच्या निमित्त तुम्हाला खूप खूप साऱ्यांना शुभेच्छा. तरी बघा मस्त असं छान डेकोरेशन केलेलं आहे मी थोडंसंच काहीतरी.
तर आता मस्त आता छान वंदना घेऊ, अभिवादन करू बाबाला. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा. नमस्कार सर्वांना. तर बघा हर्ष पण ते आलेले आहे आणि त्यानंतर तिची आणि हर्षून ते आले. तेवढं भारी वाटतंय ना, ऐक नाही हर्षू? आपल्याला वाटत तिकडे मस्त टेन्शन काय टेन्शन आहे? काय बोर हिंडाला नाही फिरायला नाही खाली तिकडं काय हा काय आत्ता चालू आहे आम्ही बाजारात आणि मी घेतली आहे दुकानातून मॅगी म्हणजे दहाची आहे बघा. मम्मी आत्ताशी का आम्ही आलो आहे बाजारातून. खूप लंब तो पाय दुखते माझे आणि नाही काही आमचा दादू आहे खवा देतो मला. खूप छान आहे खवा. आता मॅगी करते आपण. दीदीला खाल्ला नूडल्स पास्ता आणला आणि मला नाही आवडत पास्ता म्हणून मी नाही केलं. कोणाला पास्ता आवडतो नक्की कमेंट सांगा. मला तर आवडतच नाही. मम्मी कोण गेली का नव्हती पास्ता. मला नाही आवडत पास्ता. त्यासाठी मी घेऊन आले माझी फेवरेट गिफ्ट नाही. खूप मोठी आणि लंबी होती. आत्ताच आलेली मी बाजारावरून आणि मग आयरी ना आठवडी बाजार भरतो शुक्रवारी. तर आता ना मस्त बाजार आणलेला आहे. नाश्त्याला आता पहिलं लगी चिवडा द्यायचा आहे करून आलेली आहे आणि एवढं भयंकर ऊन होता ना. आणि नाश्त्याला तिथे आता मस्त छान अशी भेळ बनवते आहे आणि भेळ करून देते आता मस्त पैकी कांदा टमाटर कोथिंबीर टाकून मस्त छान आता गावाकडं आठवड्यातलाच बाजार होता. गावाकडं आठवड्यातच बाजार होता एकच. आपल्याला किती बाजार आहे? आपल्याला गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार 4 बाजार आणि शेकट्यात तर कधी बाजार आहे. वरतीचे प्लेट पीठ मारत नाही जात ना. ये दादू दादू ये ना. तर आज मस्त असे घर एकदम व्यवस्थित टकाटक केले होते एकदम भारी केले. आम्ही आता लागलो स्वयंपाकाला. दीदी करताय भेंडी आणि मम्मी करताय पोळ्या चपाती. मम्मी आज काय स्पेशल? तर दीदीने मस्त आज भेंडी बनवली आहे आणि मी मस्त चपाती करते. ना हर्षूने पण एवढी भारी मदत केली ना. तिने पीठ भिजून दिलेले बघा मस्त छान पीठ मस्त असं भिजून दिलेले आहे आणि दीदीने भेंडी केली. त्यानंतर मस्त कांदा भजे करायचे. भज्यांसाठी कांदा भिजून ठेवलेले बेसन पीठ करते. मस्त बेसन चपाती मस्त असे मसाले भेंडी केलेले मसाले. त्यानंतर मस्त ताट पिठलं पप्पा दादा जेवण करते आणि तर दादू जेवण करतो. का झालं दादू आजचं जेवण? का झालं हर्षू? चपाती जेवण करतो. दीदी कुठे गेली? मिरच्या तळती फ्राय करते मिरच्या. चला आता जेवण करून घेतो आणि मग मस्त बेसन
बघा आज फायनल नंबर आले